3D मॉडेल्स ऑफ एन्झाइम्स इन जेएमओल वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत जेएमओल पॅनेलवर ह्यूमन पॅनक्रियाटिक हेक्सोकायनेजचे स्ट्रक्चर लोड करणे, दुय्यम स्ट्रक्चरचे डिस्प्ले बदलणे, सक्रिय साईटवर बाकीचे अमिनो ऍसिड हायलाइट करणे, एन्झाईमचे सबस्ट्रेट आणि कोफॅक्टर्स हायलाइट करणे आणि प्रोटीनसाठी रामचंद्रन प्लॉट पाहणे. ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला मूलभूत जीवरसायनशास्त्राचे आणि जेएमओल ऍप्लिकेशन विंडोचे मूलभूत ऑपरेशन्स ह्याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. कृपया जेएमओल ऍप्लिकेशन सीरीज मधील प्रोटीन्स एंड मॅक्रोमॉलिक्युल्स चे ट्युटोरियल पहा. हे खालील लिंकवर उपलब्ध आहे. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1204, जेएमओल वर्जन 12.2.2, जावा वर्जन 7 आणि मोझिल्ला फायरफॉक्स ब्राउझर 22.0. जेएमओल विंडो उघडून हेक्सोकायनेज एन्झाईमचे स्ट्रक्चर लोड करा. मी इंटरनेटशी जुडलेली आहे, त्यामुळे मी थेट पीडीबी वेबसाईटमधून स्ट्रक्चर लोड करणार आहे. हे करण्यासाठी फाइल मेनू उघडा. खाली स्क्रोल करून गेट पीडीबी पर्यायावर क्लिक करा. स्क्रीनवर इनपुट डायलॉग बॉक्स दिसेल. टेक्स्ट बॉक्समध्ये हेक्सोकायनेजसाठी 4 अक्षर टाईप करा जे 3IDH आहे. हा कोड प्रोटीन डेटा बँक वेबसाईटमधून प्राप्त केलेला आहे. जर तुमच्याकडे कार्यरत इंटरनेट जोडणी नसेल तर टूलबारवरील ओपन अ फाइल आयकॉन वापरून अस्तित्वातील पीडीबी फाईल उघडा. ओके बटणावर क्लिक करा. स्क्रीनवर उघडलेल्या हेक्सोकायनेजच्या 3D स्ट्रक्चरला देखील ग्लुकोकायनेज म्हटले जाते. फाइल मेनू वापरून कन्सोल विंडो उघडा. कन्सोलवर दाखवल्याप्रमाणे पॅनेलवर स्ट्रक्चर ह्यूमन पॅनक्रियाटिक ग्लुकोकायनेजसाठी सबस्ट्रेट ग्लुकोज आहे. कन्सोल बंद करा. पॅनेलवर आपल्याकडे हेक्सोकायनेजचे बॉल एंड स्टिक मॉडेल आहे. पॅनेलवर प्रोटीन मॉडेलमधून वॉटर मॉलिक्युल्सला काढून टाका. ही प्रक्रिया जेएमओल ट्युटोरियलच्या प्रोटीन्स एंड मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये तपशील स्पष्ट केली आहे. हेक्सोकायनेज एन्झाईम बद्दल. हेक्सोकायनेज 465 अमिनो ऍसिड्सचा मोनोमेरिक प्रोटीन आहे. ह्याला 2 डोमेन्स, एक मोठा डोमेन आणि एक लहान डोमेन असतो. ह्या एन्झाईमसाठी सक्रिय साईट 2 डोमेन्सच्या मध्ये क्लेफ्ट म्हणजे दुभंगलेले मध्ये स्थित आहे. हेक्सोकायनेजसाठी सक्रिय साईट 3 अमिनो ऍसिड रेसिड्यूज ठेवतो. 204 वर एस्परजिन, पोझिशन 231 वर एस्परजिन आणि 256 वर ग्लुटामिक ऍसिड. अल्फा डी ग्लुकोज ह्या एन्झाईमसाठी सबस्ट्रेट आहे. आता जेएमओल पॅनेलवर परत जाऊ. आपण सक्रिय साईटवर एन्झाईमच्या घटकांसारखे जसे सबस्ट्रेट, कोफॅक्टर्स किंवा अमिनो ऍसिड रेसिड्यूजला हायलाइट आणि निवडू शकता. एक विशेष घटक निवडण्यासाठी राईट क्लिक वापरून पॉपअप मेनू उघडा. सिलेक्ट पर्यायावर खाली स्क्रोल करा. सब मेनूमधून प्रोटीन्स बाय रेसिड्यू नेम निवडा. येथे आपल्याकडे वेगवेगळे अमिनो ऍसिड रेसिड्यूज सूचीबद्ध आहेत. ह्याला निवडण्यासाठी अमिनो ऍसिडच्या नावावर क्लिक करा. तसेच अमिनो ऍसिड्स शीर्षकांच्या जसे पोलार, नॉन पोलार, बेसिक, ऍसिडिक, अनचार्ज्ड इत्यादी अंतर्गत गटामध्ये समाविष्ट केले जातात. मेटल आयॉन, पोटॅशियम आणि सबस्ट्रेट ग्लुकोज हेटेरो मेनूमध्ये सूचीबद्ध आहेत. आपण सबस्ट्रेट बाइंडिंग साइटला सहजपणे शोधण्यास एन्झाईमचा डिस्प्ले बदलू शकतो. आपण प्रोटीनच्या अणूंचे रंग आणि डिस्प्ले बदलूया. पॉपअप मेनू उघडा. सिलेक्ट वर जा आणि प्रोटीन पर्याय पर्यंत खाली जा. ऑल वर क्लिक करा. पुन्हा पॉपअप मेनू उघडा. स्टाईल पर्यंत जा.
नंतर स्कीम पर्यंत जा आणि स्टिक्स पर्यायावर क्लिक करा. आता आपल्या जवळ पॅनेलवर प्रोटीन स्टिक्स डिस्प्लेमध्ये आहे. आता रंग बदलण्यासाठी पुन्हा पॉपअप मेनू उघडा. कलर, एटॉम्स वर जा आणि ब्लू पर्यायावर क्लिक करा. आपल्याजवळ स्क्रीनवर हेक्सोकायनेसचा मॉडेल निळ्या रंगात आणि स्टिक्स डिस्प्लेमध्ये आहे. सबस्ट्रेटला बघा. क्लेफ्टमध्ये अल्फा डी ग्लुकोज बॉल एंड स्टिक डिस्प्लेमध्ये आहे. सबस्ट्रेटला हायलाइट करण्यासाठी पॉपअप मेनू उघडा, सिलेक्ट वर जा, नंतर हेटेरो आणि GLC अल्फा डी ग्लुकोज वर क्लिक करा. पुन्हा पॉपअप मेनू उघडा, स्टाईल पर्यंत खाली जा, स्कीम आणि स्टिक्स पर्यायावर क्लिक करा. रंग बदलण्यासाठी पुन्हा पॉपअप मेनू उघडा, कलर, एटॉम्स वर जा आणि व्हाईट पर्यायावर क्लिक करा. पॅनेलवर स्पष्टपणे हायलाइट केलेले सबस्ट्रेटच्या स्थितीसोबत हेक्सोकायनेसचा मॉडेल आहे. आपण अमिनो ऍसिड्स हायलाइट करण्यासाठी सक्रिय साईटवर त्यांचा रंग बदलू शकतो. असे करण्यासाठी आपल्याला कन्सोल विंडोवर कमांड्स टाईप करायचे आहे. आधी सांगितल्याप्रमाणे सक्रिय साईटवर सहभागी अमिनो ऍसिड्स आहेत. पोझिशन 204 वर एस्परजिन, पोझिशन 231 वर एस्परजिन आणि 256 वर ग्लुटामिक ऍसिड. फाईल मेनू वापरून कन्सोल विंडो उघडा. कन्सोल वर क्लिक करा. मी कन्सोल विंडो मॅग्निफाय करण्यास केमॅग स्क्रीन मॅग्निफायर वापरत आहे. डॉलर प्रॉम्प्ट वर टाईप करा, सिलेक्ट चौकोनी कंसात एस्परजिन साठी ASN, कंस बंद करा, 204 जी पोझिशन आहे, सेमिकोलॉन. कलर एटॉम्स ऑरेंज. एंटर दाबा. लक्ष द्या की एस्परजिन रेसिड्यूचे अणू आता ऑरेंज रंगात आहे. कीबोर्डवरील अप ऍरो बटण दाबून कमांड एडिट करा. अमिनो ऍसिड्सची पोझिशन 231 आणि अणूंच्या रंगाला रेड मध्ये एडिट करा. एंटर दाबा. पुन्हा अप ऍरो की दाबा आणि अमिनो ऍसिड्सचे नाव GLU जे की ग्लुटामिक ऍसिड आहे आणि पोझिशनला 256 शी एडिट करा. अणूंचे रंग ग्रीन आणि एंटर दाबा. पॅनेलवर आपल्याजवळ सबस्ट्रेट आणि हायलाइट केलेली सक्रिय साईटसह हेक्सोकायनेसचा 3D मॉडेल आहे. येथे पर्पल रंगात दर्शविले गेलेले पोटॅशियम अणू देखील मॉडेलमध्ये हायलाइट केलेले आहे. आपण जेएमओल मध्ये एक विशिष्ट प्रोटीनसाठी रामचंद्रन प्लॉट्स देखील दाखवू शकतो. कन्सोलवर डॉलर प्रॉम्प्ट वर टाईप करा, प्लॉट रामचंद्रन. एंटर दाबा. स्क्रीनवर आपल्या जवळ हेक्सोकायनेससाठी रामचंद्रन प्लॉट आहे. डेटाबेसमधून पीडीबी फाइल्स वापरून विविध एन्झाईम्स लोड करण्याचा प्रयत्न करा. दुय्यम स्ट्रक्चरचा डिस्प्ले बदला. थोडक्यात ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो पीडीबी कोड वापरून ह्यूमन पॅनक्रियाटिक हेक्सोकायनेसचे स्ट्रक्चर लोड करणे, दुय्यम स्ट्रक्चरचे डिस्प्ले बदलणे, सक्रिय साईटवर बाकीचे अमिनो ऍसिड हायलाइट करणे, एन्झाईमचे सबस्ट्रेट आणि कोफॅक्टर्स हायलाइट करणे आणि प्रोटीनसाठी रामचंद्रन प्लॉट पाहणे. असाइनमेंट म्हणून जेएमओल पॅनेलवर एन्झाईम लायसोझाइमची .pdb फाईल लोड करा. एन्झाईमशी जुडलेल्या सबस्ट्रेटला हायलाइट करा. सक्रिय साईटवर अमिनो ऍसिड हायलाइट करा. सूचना पीडीबी डेटाबेसमधून लायसोझाइमची पीडीबी फाईल प्राप्त करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या URL वर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.